हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर स्वागत करतोय तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच इयत्ता 8वी ते इयत्ता 5वी यांची स्कॉलरशिपची परीक्षा पार पडली. सर्व विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीने पेपर लिहिलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना सोपे गेलेले आहेत, काही विद्यार्थ्यांना अवघड गेलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना मीडियम देखील गेलेले आहेत. आता आपण सर्वांनी आपलं काम केलेलं आहे, पेपर झालेला आहे. आता यानंतर आपणा सर्वांना लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आता मेरिट काय असेल, इयत्ता 8वी आणि इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचं मेरिट काय असेल याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याच गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. आज आपण इयत्ता 8वीचं मेरिट काय लागेल याविषयी सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्या सर्वांच्या समोर ही जी काही PDF आहे ती PDF आपल्याला दिसत असेल. या PDFच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की कशा पद्धतीने मेरिट लावलं जातं. ही 2023ची मेरिट आहे. 12 फेब्रुवारी 2023 रोजी हा झालेला पेपर आहे. वेगवेगळे जिल्हे या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. पहा, त्या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी डाव्या बाजूला म्हणजे इकडच्या डाव्या साईडने हे जर पाहिले तर या ठिकाणी काही जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये वरती मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि लातूर असे काही विभाग आहेत. हे मुख्य विभाग आहेत. त्यानंतर त्याच्याच पुढच्या बाजूने जर पाहिलं आपण इंग्लिशमध्ये जी नावं दिसत आहेत तुम्हाला, मग मुंबई साऊथ आहे, मुंबई वेस्ट आहे, मुंबई नॉर्थ आहे, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर असे सर्व काही या ठिकाणी जिल्ह्यांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी हे मेरिट कशा पद्धतीने मग लावलं जातं पहा. तर मुंबई हा जो काही आहे तो फक्त शहरी भागामध्ये येतं, म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागाचं मेरिट काही लागत नाही. वरच्या बाजूने जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी काही लेटर्स लिहिलेले आहेत, GHI, त्याचबरोबर JK असे लेटर. आणि इकडे डाव्या साईडला या ठिकाणी डाव्या साईडला तुम्हाला इकडच्या बाजूला या ठिकाणी सुद्धा काही लेटर दिसतील, ते कॅमेऱ्याच्या खाली गेलेले आहेत. आता त्याच्याशी आपल्याला काही एवढं महत्त्व नाही आहे, परंतु हे मेरिट कशा पद्धतीने लावलं जातं. हे जे काही डाव्या बाजूला एवढं तुम्हाला सगळं दिसतंय हे राज्याचे मेरिट आहे. म्हणजे राज्याच्या लिस्टमध्ये येण्यासाठी किती पर्सेंटेज मार्क लागतात हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे जे काही उजव्या बाजूला इकडच्या बाजूने तुम्हाला दिसतंय हे सर्व काय आहे तर आपलं सर्वसाधारण मेरिट जे आहे ते कितपर्यंत गेलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर आता हे मेरिट कशा पद्धतीने काढलं जातं ते आपण लगेच पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात पुण्यामध्ये. प्रत्येक विभागामधून आपण काय करणार आहोत तर एक एक जिल्हा घेऊयात आणि मेरिट कशा पद्धतीने मागच्या वर्षीच होतं ह्या वर्षी काय लागेल हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी निश्चितच सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहा, वरच्या मुंबईमध्ये इथं डायरेक्ट 82.5503 आणि 48.3221 अशा पद्धतीने हे मेरिट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी कमाल मर्यादा आहे आणि किमान मर्यादा आहे. कमालचा अर्थ होतो जास्तीत जास्त, किमानचा अर्थ होतो कमीत कमी. कमीत कमी किती पर्सेंटेज वाला विद्यार्थी त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. मग या ठिकाणी पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्याच्या राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये कमीत कमी, आता जास्तीत जास्त नाही पाहणार आपण, डायरेक्ट कमीत कमी किती मेरिट मागच्या वर्षी लागलं होतं तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पुण्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की पुण्याचं 90% पर्सेंटेज ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेले होते तो विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होता. आता हे 90% म्हणजे किती मार्क्स होतील तर पहा कशा पद्धतीने ते काढायचं आहे आपल्याला. की 90 हे पर्सेंटेज आहे, याला आपण 3 ने गुणलं तर 9×3=27 झाले आणि इकडचा हा 0 जसाच्या तसा. म्हणजे 270 पुण्यामध्ये कमीत कमी 270 गुण मिळवणारा विद्यार्थी जो आहे तो गुणवत्ता यादीमध्ये होता. कोणत्या तर राज्याच्या. हे झालं पुण्याच्या बाबतीमध्ये. हे झालं राज्याची लिस्ट. त्यानंतर आता पुण्याची सर्वसाधारण लिस्ट काय होती तर पुण्याच्या सर्वसाधारण लिस्टमध्ये आपण पाहूयात. पुण्याच्या सर्वसाधारण लिस्टमध्ये कमीत कमी वाला आता आपण आधी पाहूयात ग्रामीण भागामधलं. ग्रामीण भाग या ठिकाणी दिसेल तुम्हाला 63.77. आता 63ला आपण 64 पकडूयात वाटलं तर. 64 गुणिले 3, 4×12 हातचा 1, 6×18 आणि 19, 192. म्हणजे 192 गुण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला जरी पडलेले असतील तरी तो गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे. हे झालेले जिल्ह्याची लिस्ट सर्वसाधारणची. हे झालं ग्रामीण भागाचं. त्यानंतर पुण्याच्या शहरी भागाचा जर विचार केला तर त्याचं मेरिट जे आहे ते थोडंसं, पुण्याच्या शहरी भागाचं मेरिट आपल्याला थोडं जास्त पाहायला मिळतंय. ते 66.667. याला जर आपण 67 पकडलं तर 67 गुणिले 3, 7×21 हातचा 2चा, 6×18 19, 20. म्हणजे जवळपास 200 ते 202 गुणांपर्यंत हे मेरिट जे आहे गेलेलं आहे.
हे झालं पुण्याच्या बाबतीमध्ये. तर अशाच पद्धतीने आपण पुढील पाहून घेऊया. तर पुढचं जर पाहिलं आपण तर अहमदनगर आहे. अहमदनगरचं मेरिट राज्याचं 82 आहे. मग 82 गुणिले 3 जर आपण केलं 82 गुणिले 3, 3 दुणे 6 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 246 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले विद्यार्थी जे असतील ते सर्वच्या सर्व राज्याच्या गुणवत्ता लिस्टमध्ये लागलेले आहेत राज्याच्या. त्यानंतर हे झालं राज्याच्या बाबतीमध्ये. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं सर्वसाधारण मेरिट ग्रामीण भागाचं काय होतं तर ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर अहमदनगरचा जर विचार केला तर ते होतं 64% ग्रामीण भागातलं. मग 64ला जर आपण मल्टिप्लाय केलं 3 ने 64 गुणिले 3 4 त्रिक 12 हातचा 1 6 18 आणि 19 192. 192 गुण जरी एखाद्या विद्यार्थ्याला पडलेले असेल 192 ते 90 इथपर्यंत हे मेरिट खाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 64.667 हे देखील शहरी भागाचे म्हणजे शहरी भागाचं आणि ग्रामीण भागाचं जे काही मेरिट आहे ते एकसारखंच लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. थोडाफार 1-2 मार्काचा त्या ठिकाणी त्या पॉईंट पर्सेंटेजमुळे फरक पडू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हे मेरिट मागच्या वर्षी लागलं गेलं होतं अहमदनगर आणि पुण्याच्या बाबतीमध्ये. त्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सांगली आहे, सातारा आहे, आता रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, बीड आहे, असे बरेचसे जिल्हे आहेत. मग आपण वरती पाहूयात साताऱ्याचं जे काही मेरिट आहे ते 87.24 म्हणजे 87ला आपण 88 पर्यंत पकडू शकतो. तर 88 गुणिले जर 3 केलं तर 8 त्रिक 24 झाले, 2 6 8 त्रिक 24 25 26 म्हणजे 264 गुण मिळालेला विद्यार्थी जो आहे तो राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे झालं साताऱ्यामधलं राज्याचं लिस्ट. आलं लक्षामध्ये. त्यानंतर जर साताऱ्यामध्ये ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला साताऱ्यामध्ये तर आपल्या लक्षात येईल बा या ठिकाणी 64% वाला म्हणजे पुन्हा ते मगाच्या सारखंच होईल. 64 गुणिले 3 केल्याच्या नंतर 190 ते 192च्या आसपास हे मेरिट जातं म्हणजे साताऱ्याचं ग्रामीण भागाचं गेलेलं आहे. शहरी भागाचं थोडंसं मेरिट जास्त गेलेलं आहे 75चं म्हणजे 75 गुणिले 3 करून तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे झालं साताऱ्याच्या बाबतीमध्ये. त्यानंतर सांगली आहे त्या खाली अगदी त्याच पद्धतीने 84 गुणिले जर 3 करून पाहिलं तर आपल्याला राज्याचं मेरिट सांगलीचं मिळून जाईल. सिंधुदुर्गचंही करून पहा 72 आहे. सिंधुदुर्गचं मेरिट 72 आहे. औरंगाबादचं 8वीचं कमी आहे राज्याचं 69च आहे. परभणीकडे गेल्याच्या नंतर परभणीचं 63 आहे. मग परभणीच्या किती मार्क्स असलेला विद्यार्थी राज्यामध्ये लागला होता तर या ठिकाणी 63.33 दिलेला आहे. या 63लाच आपण जर 64 केलं मगाच्या सारखंच तर ते 190 पर्यंत जातं म्हणजे 190 पेक्षा जास्त गुण मिळालेला विद्यार्थी जो आहे तो एक राज्याच्या लिस्टमध्ये लागलेला आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं परभणी जिल्ह्याचं म्हणजे परभणीचं मेरिट थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर सर्वसाधारणकडे जर आपण गेलो तर इथं वरती एवढ्या भागामध्ये तुमच्या लक्षात येईल 50%. मग 50 गुणिले जर 3 केलं तर 150 मार्क्स मिळालेला विद्यार्थी देखील मेरिटमध्ये बसलेला आहे. शहरी भागामध्ये 52.66 अशा पद्धतीने म्हणजे 150च्या वरती गेलेले विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला सर्वसाधारण मेरिट लिस्टमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे असं जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळं मेरिट आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घेतलं जातं. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल बीड आहे. बीडचं 70 गुणिले 3 जर केलं तर 210 म्हणजे 210 गुण मिळालेला विद्यार्थी देखील राज्याच्या लिस्टमध्ये तो आलेला असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे मेरिट काढलं जातं. तुम्हाला समजलं असेल की मेरिट कशा पद्धतीने काढलं जातं. हे झालं 2023च्या बाबतीमध्ये चर्चा. आता या वर्षीचा जो काही पेपर आहे या वर्षीचाही पेपर मागच्या वर्षी सारखाच होता म्हणून आपण असंही पकडू शकतो की आपापल्या जिल्ह्याचे पर्सेंटेज तुम्ही 1% वाढवू शकता किंवा 1% कमी करू शकता. फॉर एक्झाम्पल पुण्याचं जे काही मागचं 90चं होतं मग 90चं होतं तर यावर्षी कितीचं लागू शकतं. समजा 91% वाला जरी 91% रिझल्ट लागला किंवा 91% मिळणाऱ्या विद्यार्थ्याला आपण कन्सिडर केलं राज्यासाठी तर 3 1 3 आणि 9 त्रिक 27 म्हणजे 272 ते 274 किंवा 76 जास्तीत जास्त 270च्या खाली येणार नाही परंतु 276 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तो विद्यार्थी मात्र लागू शकतो राज्याच्या लिस्टमध्ये. हे झालं पुण्याच्या बाबतीमध्ये. तसंच जर अहमदनगरचा विचार केला राज्याच्या लिस्टमध्ये तर त्या ठिकाणी 1% तुम्ही वाढवून तुमचं मेरिट पाहू शकता. तसं यावर्षीचा पेपर थोडासा हार्ड होता म्हणून हे मेरिट थोडंफार कमी इकडे तिकडे होऊ शकतं परंतु 8वीचा पेपर त्याच पद्धतीने प्रत्येक वर्षी येत असतो.
आता जर आपण पाहिलं या ठिकाणी सांगली आहे. सांगलीचं जर मेरिट जर आपल्याला पाहायचं असेल 66% शहरी भागामध्ये मागच्या वर्षी. मग 66ला जर आपण 68 केलं तरी चालेल. हे 64 65 केलं ग्रामीण भागातलं या ठिकाणी आहे 64.667. हे जर आपण 65 पकडलं किंवा 66 पकडलं तर आपल्याला मेरिट समजून जाईल. 66 गुणिले 3 सावित्रिक 18 सावित्रिक 18 आणि 19 198 हे सर्वसाधारण मेरिट आहे. 200 मार्कापर्यंतचा विद्यार्थी या ठिकाणी लागून जाईल. 190च्या प्लस मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांनी आशा बाळगायला काही हरकत नाही की आपण मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतो. हे झालं सर्वसाधारण. अशाच पद्धतीने ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागाचं मेरिट आपल्याला स्वतःला काढता येतं. म्हणजे अशा पद्धतीने मेरिट काढलं जातं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आता आपण काय करायचं, मग आपापल्या जिल्ह्यातील जे काही पर्सेंटेज आहे आणि ते पर्सेंटेज कोणते पाहिजे, तुम्ही किमानवाला चार्ट पाहायचा आहे. या किमानच्या चार्टमध्ये तुम्ही काय करायचं, या किमानच्या चार्टमधलं पर्सेंटेज पाहून त्याला 3ने मल्टिप्लाय करून तो जो काही स्कोर आहे तो मेरिटसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं मेरिट काढता येतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर काय आहे आणि तुमच्या राज्यात तुमच्या जिल्ह्याचं मेरिट काय लागलेलं आहे किंवा काय लागू शकतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला सांगायला विसरू नका. आलं लक्षामध्ये? तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तर भेटूयात आपण पुन्हा नव्याने. धन्यवाद.